चांगला फटका खेळलेत, एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने अकाउंट इथे ओपन केलंय. आचोले मास्टरचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हलक्या हाताने खेळले, जबरदस्त फटका स्टेअर केलाय, गलीमधून बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रात. जबरदस्त फटका होता. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 3 वरती. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ठाणे कुपरी मास्टरचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आचोले मास्टरचा संघ आहे. यानंतर सामना भाताणे मास्टर आणि बिलालपाडा मास्टर. आपण रेडी राहा दोन्ही टीम. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय चंद्रकांत. 3 धावा फलकावरती आतापर्यंत लावल्या गेल्यात. चांगला फटका क्लास दाखवतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र एकच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. शॉर्ट कव्हर पॉइंटला हा चेंडू निघून आला होता. हरेश्वर यांना पण पाहतोय, चांगले क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या पोचली गेली ती एकंदरीत पाहिलं तर 4 वरती. सिंगलच्या मदतीने 4 धावा. अकुट टप्प्याचा बॉल आक्रमण करतायत. ऑन साइडला चेंडू हवेत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कॉल धोकादायक ठरू शकतोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. परेशने लगेच दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावाही घेतल्या गेल्यात. धावसंख्या पोचते ती फलकावरती 6 वरती. 4 चेंडू आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचमध्ये केली गेली आणि कोलीवाडा संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जवळपास आजचा 9वा दिवस या मैदानावरती क्रिकेटचा रणसंग्राम रंगलाय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा आजचा शेवटचा दिवस आहे. फटका अप्रतिम खेळले. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही. बॉल गोशंकी क्षेत्रात चाललाय. 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या पोचते ती 8 वरती. 5 चेंडू आणि 8 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. 8 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. बॅटची कडा आणि फ्लाइंग स्लिप दरम्यान चेंडू निघून येतोय. एकच धाव मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या 9 वरती. पहिलं षटक अगदी समाप्त झाले आणि पॉवर प्लेच्या षटकात 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेची लाईट ऑफ करा प्लीज. 9 रन्स. जितूनच मारलेला मागाचा फटका. थँक्यू डीजे. धावसंख्या 9 वरती पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली गेल्या. गोलंदाजी मार्गावरती विशाल तयार होतोय. उजव्या हाताचा गोलंदाज आहे. लक्ष लावावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. तर 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतले गेलेत. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. पॉवर प्लेची लाईट बंद करा. तिथे बटन आहे बघा. यस, अभिषेक यादव जातोय. सामना चालू होतोय. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2चं षटक घेऊन विशाल तयार होतोय. बॅटिंग साठी जितू वैती
तयार झालेत आणि रडार मध्ये बॉल होता त्यावरती आक्रमण केलंय. फटका अप्रतिम आहे आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. जबरदस्त फटका खेळले. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. आक्रमण केलंय विशाल वरती. पुन्हा वैती फिरलेत आणि तिथेही बॉल हवेत खेळतायत. तिथे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू वळतोय आणि झेलबादच्या माध्यमातून माघारी परतावं लागतंय. जितू वैती बॅक टू डगआउट. थँक्यू, थँक्यू डीजे. पंकज येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती 15. एक षटकार आल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलाय मैदानाच्या आतमध्ये. पंकज पाटील दाखल झालेत. आणखीन एक डावऱ्याताचा फलंदाज आता येतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होत असताना आपण पाहतोय. पंधरा धावा एक गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत आहे. 15 धावा फलकावरती आहेत. हाही बॉल बॅटची कडा घेतले पाठीमागच्या दिशेने निघतोय. एकच धाव इथे मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय. जे कोणी जेवायचे बाकी राहिले असतील तर आपण लवकरात लवकर जेवणाचा आस्वाद घ्या ही विनंती आम्ही करतोय नवघर मास्टर बीच्या वतीने. धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. एका बाजूला आपण पाहिलं तर कोपरी ठाणे मास्टरचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आचोळे मास्टरचा संघ दाखल झालाय. हाही बॉल जबरदस्त टाकलाय मात्र तिथे जबरदस्त फटका खेळतायत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा. आता धावा आणखीन मिळू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. 2च्या मदतीने धावसंख्या पोचली गेली. ते एकंदरीत पाहिलं तर 18 वरती 18 रन्स. 4 बॉल आतापर्यंत हाताळले. 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. धावा यायलाच हव्यात मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. तर भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे टीम कोपरी ठाणे मास्टर संघाकडे. शशांक सारखा बॅटर येणं बाकी आहे. सम्राट नाकवा आहेत. दर्शन पाटील आहेत. यस आणि आमचे मित्र जितेंद्र अर्थातच खंडू भोईर सुद्धा आहेत. धावसंख्या पोचली गेले ती फलकावरती 2020. 20 धावा. 20 धावा फलकावरती अगदी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. धावसंख्या 20 वरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होतोय.
चांगला चेंडू खोलात टाकलाय, रनआउटची संधी आहे. आता इथे विकेट मिळेल यात काही शंका नाही. बॅटरला पाठवले माघारी मिस्टर परेश पाटील. गॉन. खंडू 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 भोईर. आदरणीय सन्माननीय गणेशजी पाटील इथे उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. यस, इस्टेट एजन्सी आहेत आणि त्यांचा सन्मान, उद्योजक आहेत त्यांचा सन्मान आम्ही करतोय. आमच्या व्यासपीठावरती न्यू बॅटर इन मिस्टर जितेंद्र भोईर, खंडू भोईर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे. खंडू अफलातून बॅटर आहेत, मोठमोठे स्ट्रोक ते ज्या वेळेस मैदानात येत आहेत त्यावेळेस अगदी आल्याची जाण सातत्याने करून देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र गोलंदाजी मार्गावरती हरेश्वर पाटीललाही कमी लेखून चालणार नाही. एक विकेट टेकर गोलंदाज आहेत. सन्मान होतोय गणेश पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातोय. यस, प्रल्हादजी भोईर इथे उपस्थित झाले, त्यांना विनंती करतोय आम्ही आपण व्यासपीठावरती या. प्रल्हाद भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 20 धाबा. यस, खंडूचा फुलटॉस बॉल, त्यावरती फटका खेळले. सचिन पाटील आहेत, बॉलला उचलतील, फेकी करतील. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, नो वेट, आणि निश्चितच वेटचा कॉल दिलाय आणि थांबवलाय. स्वतःला एक धाव मिळते. धावसंख्या 21. धावा, 2 विकेट. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. मैदानाच्या आतमध्ये हरेश्वर कर्णधार आहेत. धुरा आपल्या खांद्यावर घेतले. फुलटॉस चेंडू, नोचा इशारा. यस, अशोक राऊत सरांनी दाखवलाय. एक हात खोललाय आणि बॉलला पाठवलंय. अगदी आपण पाठवूय पाठीमागच्या दिशेने. नो +2 असे या 3 धावा येत आहेत. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचतोय. यस, पंच रिव्ह्यू नाही. यस, रिव्ह्यू नाही आपल्या याच्यात. यस, नो बॉल पंचांनी इशारा दिलाय. यस, भूप्या दादा, आपल्या या गोष्टीसाठी आपल्यामध्ये रिव्ह्यू नाही. प्लीज तुम्ही रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. नो बॉल +2 रन्स. धावसंख्या पोचते फलकावरती 24. 2 विकेट डाऊन. 24ला 2 धक्के दिलेत. आतापर्यंत आपण पाहतोय हरेश्वर तयार होतोय डावऱ्या त्याच्या बॅटर करता. हाही बॉल फुलटॉस हाताळलाय. क्षेत्ररक्षक आहे का? तर यस, डेफिनेटली क्षेत्ररक्षक होते. झेल निसटतोय. सचिनला आपण पाहतोय गॅदर करताना, बॅकअप करताना, आणि तत्पूर्वी 2 धावा इथे मिळत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते एकंदरीत पाहिलं तर 26 वरती 26. 50हून अधिक धावा होतील का याकडे लक्ष लागलंय. मैदानाच्या आतमध्ये ठाणे कोपरी मास्टरचा संघ अफलातून बॅटिंग करतोय. 26. ऑफस्टम्पच्या बाहेर कट करायचं होतं. हा बॉल अप्रतिम हाताळलाय. अशा पद्धतीने चेंडू हाताळायला हवेत. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवले तर निश्चितच प्रश्न तुम्ही विचारू शकतायत. बॅटर करता थोडंसं कठीण होतोय. धावसंख्या 26. 2 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये.
इनसाइड आउटचा फटका दाखवलाय, गॅपचा वापर केलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी माघारी परतलेत, चांगले फटके खेळतायत, जबरदस्त फटका खेळलेत. पुन्हा एकदा गॅपमध्ये चांगला वापर करतायत. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, तिथेही 2 धावा घेतल्या गेल्यात. थोडंसं लेझी क्षेत्ररक्षक राहिले गेले. प्रमोद पेडवे सारखे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षकाची चुकी घडल्या. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 32 धावा. पुन्हा फुलटॉसचा चेंडू होता, त्यावरती आक्रमण करतायत. गॅपमध्ये खेळलेत, 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी निघालेत बॅटर आणि पाहता पाहता इथेही 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती फलकावरती 34 धावा फलकावरती लावल्या गेल्यात. गोलंदाजी करणारा संघ अगदी आपण पाहतोय, मात्र बॅटिंग करत असताना कुठेतरी अडचण वाढली गेले. धावसंख्या 34, 2 गडी माघारी परतलेत. पाण्याची व्यवस्था करा. पाणी आहे, यस पाणी आहे तिथे. थँक्यू डीजे, थँक्यू. राकेश मालवी गोलंदाजी मार्गावरती आलेत. 34 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अभिषेक या सन्मानाच्या दिशेने वळतोय. महेशजी पाटील उपस्थित आहेत. महेश पाटील यांना विनंती करतोय, आपलाही सन्मान इथे केला जाईल. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. यस, जबरदस्त टोला खेळलेत आणि चांगले क्षेत्ररक्षक राहिले गेले. डीप मध्ये आपण पाहतोय. यस, मंडळाचे सचिव आदरणीय सन्माननीय गणेशजी शिंगे साहेबांचं आगमन इथे झालंय. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. त्याचप्रमाणे सभासद विलास पाटील दादांनाही विनंती करतोय. जबरदस्त टोला पुन्हा एकदा चंद्रकांतला बीट केले बॉलने. यस, जितेंद्र ऑन फायर. खंडूच्या बॅटमधनं हा धमाका सिक्सर. रमाकांत दादा, जयवंत दादा जे सहकारी उपस्थित झालेत, कासार वडवली मास्टर संघाचे, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा प्लीज. यस, विलास पाटील आलेत, जयवंत शिंगे आलेत. त्यांना सर्वांना विनंती असेल कासार वडवली मास्टर ए चे की आपण व्यासपीठावर या. जबरदस्त टोला खेळलेत. 42 धावा फलकावरती. राकेश मालवीवरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा आता क्षेत्ररक्षण होईल का पाहावं लागेल. 1 धाव घेतली, दुसऱ्याही धावेसाठी निघालेत. पाहता पाहता 2 धावा इथे घेतल्या गेल्यात.
जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोचते फलकावरती 44 धावा. बघा स्टेन टाकले या खेळाडूला आणि तोही जबरदस्त बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर खंडू भोईर आहेत. धावसंख्या 44, 2 विकेट. जितेंद्र भोईर, खंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हाही बॉल उडवण्याचा प्रयत्न. राकेश मालवीने चेंजअप पेस केलाय, गतीमध्ये परिवर्तन आणलंय आणि फटका फसतोय. खंडू बॅक टू द डगआउट मध्ये परतला जातोय. आणखीन एक धक्का बसतोय. 44 ला 2 विकेट आतापर्यंत गमावलेत आणि तिसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसतोय. 5 बॉल आणि 11 धावांचं योगदान देऊन खंडू भोईर तंबूच्या दिशेने परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा बाउंड्रीच्या आतमध्ये तुम्ही बसलात ना तर विनंती करतोय कोपरी ठाणे मास्टरला की आपण वरती बसा प्लीज. बाहेर बसा, वरती बसा. आपल्यासाठीच ते खेळाडू कक्ष बनवलेत कारण क्षेत्ररक्षण करत असताना थोडेसे गफलत होत आहे क्षेत्ररक्षकांची. ठाणे कोपरी मास्टर टीमला विनंती करतोय की आपण वरती बसा. शशांकचाही फटका फसलाय. पुन्हा एकदा कॉटन बॉलची संधी. यस इज गॉन. अनदर विकेट डाऊन. बॅक टू बॅक विकेट घेतल्या गेल्यात. राकेश मालवी जबरदस्त कमबॅक करतोय. 2 विकेट घेत असताना धावसंख्या पोचते फलकावरती 44. 4 विकेट आतापर्यंत गमावलेत. नवीन बॅटमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यस सम्राट नाखवा. सम्राट नाखवा दाखल होतोय. धावसंख्या पोचते फलकावरती 44. 44 शेवटचा बॉल आहे. यस प्रमोद दादा. यस आदरणीय सन्माननीय गणेशजी शिंगे साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा प्लीज. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सचिव आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. शेवटचा बॉल गोलंदाजी मार्गावरती. गोलंदाज आता तयार होतोय. 44 ला 4 विकेट आतापर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरचा टॉस महत्त्वाचा आहे. विनंती करतोय दोन्ही टीम भातानी मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये बिलालपाडा मास्टर दोन्ही टीम आपण या. शॉर्ट ऑफ लेन चांगला फटका खेळलेत. सम्राट नाखवा 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीही निघालेत आणि पाहता पाहता 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या 46 आणि जिंकण्याकरिता 47 धावा करायच्या आहेत. 47 रन्स टू विन. यस गणेश शिंगे आणि रमाकांत दादांचं आगमन इथे झालंय. त्यांचं करूयात सहर्ष स्वागत. चला टॉसच्या दिशेने या दोन्ही कॅप्टन. प्रणय कासार यांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आणि दुसऱ्या बाजूला टीम बिलालपाडा मास्टर टीम कॅप्टन आपणही या. जिंकण्याकरिता 47 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय त्याचं धावतं वर्णन धावतं विवरण ऐकवण्याकरिता पांडूचा आणखीन एक गोड आवाज भारत राऊत सर आपल्या समवेत जोडले जातील. हॅलो चेक. हॅलो थँक्यू. धन्यवाद दिनेश किणी. वेलकम विलास पाटील, त्यानंतर जयवंत शिंगे आणि गणेश शिंगे या त्रिमूर्तींचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेंडोबा 40+ मास्टर्स. आणि एका बाजूला आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये शेंडोबा 40+ B हा संघ तर ग्रँड फिनालमध्ये पोहोचला आहे आणि कदाचित त्यांचा खेळ पाहण्यासाठी आणि खास करून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ही त्रिमूर्ती या ठिकाणी दाखल झाले.
नाणेफेक करूया आपण. एका बाजूला बिलाल पडा, दुसऱ्या बाजूला भाताने. दोन्ही टीम कॅप्टन या पण टॉस बॉक्स मध्ये. गणेशजी शिंगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल बिलालपाडा संघ, दुसऱ्या बाजूला भाताणे, आणि या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. थँक्यू, धन्यवाद नवीनजी पाटील, पवनजी पाटील, धन्यवाद. तुम्ही इथे आलात, तुमचं मनापासून आभार. चला दोन्ही टीम कॅप्टनला पण गिफ्ट देऊया. रजनी आहे आणि त्याच्यामुळे गिफ्ट तर व्हायलाच हवं. एक खऱ्या अर्थाने ही परंपरा मी शेंडोबा 40+ पासून पाहिली अनेक वर्षापासून, आणि ती परंपरा मला वाटते गण्यादा हे चालू झाली. चला मॅच ऑन. अचोले टीम, अचोले बॅटर येऊ द्या. दोन्ही टीम कॅप्टनचं या ठिकाणी वेलकम किट देऊन स्वागत केलं गेलं आहे. वेलकम बिलालपडा आणि वेलकम भाताने. दोन्ही टीमचं या ठिकाणी नवघरच्या बादशाह क्रीडा संकुलनामध्ये हार्दिक स्वागत, आणि या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या असं म्हणावं लागेल, यही आहे राईट चॉईस बेबी. गणेदा चला दादा, वेळ वाया घालू नका, लवकर मॅच सुरू करा. चेंडू चॉईस करण्यासाठी या लवकर. आलेत का? चला या सन्मानाच्या दिशेने आपण वळूया, कारण मॅच आतापर्यंत सुरू झाली नाही आहे. मी सन्माननीय रमाकांतजी शिंगे साहेब या ठिकाणी दाखल झाले. त्यांचा शुभ सन्मान नवघर मास्टर्स बी यांच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. रमाकांतजी शिंगे साहेब, आपण प्लीज टॉस बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान या ठिकाणी नवघर मास्टर्स बी या टीमच्या वतीने केला जातोय. सन्मान या ठिकाणी होतोय, आणि दोघांचे हार्दिक स्वागत. रमाकांत शिंगे आणि जयवंतजी शिंगे, वेलकम. खास कासार वडिलोवरून ते इथे आलेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. दोघांचे हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. टार्गेट मोठं आहे, आणि ते हे टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर 11.75 पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. यावेळेस खोलवर टप्प्याला चेंडू होता, ऑन साईड चेंडूवर टर्न करायचं होतं, मात्र बॅटची एज घेऊन चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये निघून गेलाय, सिंगल. आणि त्या रिक्वायर्ड रन रेटच्या अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. काय राजू पाटील
धावा 3 झालेत. बघा ही स्पर्धा 13 तारखेपासून सुरू झाली आहे आणि आता स्पर्धेचा आजचा 9वा दिवस 21 तारीख आज. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय, मागे फिल्डर आहे, विकेट डाऊन. वेगानं खेळायचं आहे, रिस्क घ्यायची आहे कारण टार्गेट मोठा आहे. तब्बल धावा विजयासाठी समोर ठेवले आहेत त्या 47. त्याच्यामुळे इथून जो रिक्वायर्ड रन रेट आहे 11 पूर्णांकाच्या वर म्हणजे जवळजवळ 12चा रिक्वायर्ड रन रेट हा मेंटेन ठेवायचा असेल तर एखादा मोठा फटका रिस्कने खेळावा लागेल आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मात्र विकेट डाऊन. पहिला धक्का या ठिकाणी आचोले टीमला बसतोय. फलंदाज बाद झाला मिस्टर प्रमोद. धावसंख्या फळकावर आहे ती 3. मी नक्कीच बघा ही 13 तारखेपासून स्पर्धा सुरू झाली आहे. आज या स्पर्धेचा 9वा दिवस 21 तारीख आज आहे. मात्र मी प्रेक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय, त्यांनी चांगल्या प्रकारे या स्पर्धेला प्रतिसाद दिला. सर्व खेळाडूंचं मनापासून आभार व्यक्त करतोय, त्याने देखील या स्पर्धेत सहभाग दर्शवला. त्यानंतर जर विशेष आभार व्यक्त करायचे गेले तर या आजूबाजूच्या परिसराचं मी करेल. कारण या आजूबाजूच्या परिसराचा मी आभार का व्यक्त करतोय याचं कारण डीजेचा आवाज, समालोचकांचा आवाज, क्रिकेटचा जवळपास ते फटके, त्यानंतर प्रेक्षकांचा आवाज, या सगळ्या गोष्टी या आजूबाजूच्या नागरिकांना सहन केलेत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं विशेष आभार मित्रांनो तुमचं. कारण तुमच्यामुळे या ठिकाणी ही 9 दिवस स्पर्धा, अहोरात्र स्पर्धा म्हणू शकतोय, ही संपन्न झाली आहे. कारण तुम्ही कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन आणलं नाही आहे, तक्रार केली नाही आहे. त्यामुळे या आजूबाजूच्या सर्व जे बिल्डिंगमध्ये जे नागरिक राहतात त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू, धन्यवाद. असंच सहकार्य, असंच प्रेम नवघर गावावर राहू द्या. कारण क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटपासून कोणीही वंचित राहू शकत नाही. आणि तुमचं मनापासून आभार. थँक्यू. धावा झालेत 5 आणि आभार मानणं गरजेचं आहे. बघा हे खास करून एक पत्र आलं मला आणि हरचंद्र पाटील साहेब त्यांनी हे पत्र दिलं हरचंद की भरत तू असं असं म्हण. राजू पाटील साहेबांच्या लेखणीतून हे पत्र आलं आहे की खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांचे आभार मानणे, मात्र आजूबाजूच्या आपण व्यक्तींचा आभार मानला नाही आहे. कारण त्यांचा देखील सपोर्ट खास करून मिळाला या स्पर्धेला. कारण ही स्पर्धा जवळजवळ 4 ते 3 4 वाजायचे. धावसंख्या 6. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपलं. आता समीकरण बदललंय. आता 18 मध्ये तुम्हाला 41 करायचे आहेत. 18 मध्ये 41 लक्षात ठेवा. एक बाजूला आपण पाहतोय ठाणा कोपरी संघ, लांबून प्रवास करून हा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. दुसऱ्या बाजूला आचोले म्हटलं तर भूपेश पाटील एक काळ गाजवणारा टेनिस बॉल क्रिकेटपट्टू आहे. भूप्याच्या विषयी म्हणायचं गेलं त्याच्यासोबत लाईट बंद करा. पॉवर प्ले संपलाय. जे आमचे प्रेक्षक आहेत तर लाईट बंद करा. थँक्यू, धन्यवाद. एक टेनिस बॉल क्रिकेटचा पर्व गाजवणारा खेळाडू आहे भूप्या. त्याच्यासोबत क्रिकेट देखील आम्ही खेळलेलो आहोत. मात्र स्विच हिटचे फटके आता आपण बघतोय. पूर्वी भूप्या काय फटके खेळ दोन्ही अँगलनं म्हणजेच बहुरूपी म्हणू शकतो आपण भूप्याला. अजून तो खेळाडू डगआउटमध्ये आहे. कधी कुठल्या क्षणी कसा आपला बॉडी लँग्वेज चेंज करायचा, लेफ्टीचा राईटी व्हायचा, सगळा क्रिकेटचा खेळ अगदी याची देही याची डोळे पाहिला भूप्याचा. धावा 41 करायचे बघा. 18 मध्ये 41. धावसंख्या 6 झाल्या. वेग थोडासा वाढवावा लागेल, लक्षात ठेवा. म्हणजे विरारवरून फास्ट लोकल कदाचित नालासोपरला थांबत नाहीये, मात्र या ठिकाणी तुम्हाला त्याच वेगानं निघावं लागेल. टीम आचोले गिअर शिफ्ट करा. ॲग्रेसिव्ह थोडंसं व्हा. गोलंदाज तयार. प्रयत्न तोच आहे यावेळेस. क्रॉस बॅटेड स्टोक खेळण्याचा प्रयत्न. अगदी असं देखील म्हणू शकतो आपण अंधाधुंद स्टोक. बघा चेंडू ज्यावेळेस पिच झाला त्यानंतर अक्षरशः नजर जी आहे ती चेंडूवर हटली गेली आणि त्यानंतर मात्र या क्रॉस बॅटनं स्टोकला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल तुमच्या चिंता वाढवतील. डॉट बॉल तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर देखील काढतील. त्याच्यामुळे डॉट बॉल नको आहेत. प्रत्येक चेंडू धावा कशा आहे तिला प्रयत्न करावा लागेल. दुसऱ्या बाजूला ठाणा कोपरी प्रयत्नात असेल. हो यावेळेस ऑन साईडला
फटका हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी सुशांत, त्याने टिपलाय झेल. संपलाय खेळ. विकेट डाऊन. फलंदाज बाद. मिस्टर निलेश आउट. नवनाची डाकोरे यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन असं नसतं वा. पाणी ज्यांनी पाणी सप्लायर्स आहेत त्यांना विनंती करतो या. ओके, एक ठाणा कोपरीचा गोलंदाज मला अजूनही आठवतोय, जयंत. अनेक वर्षापासून ठाणा कोपरी टीमला पाहतोय आणि जयंतच्या विषयी म्हणायचं तर ॲज अ ऑल इंडिया 40+ क्रिकेटपटू, म्हणजे अनेक ऑल इंडिया टीमच्या माध्यमातून जयंतचं क्रिकेट पाहिलंय. लक्षात ठेवा. आणि एक लेजंड खेळाडू आहे जयंतची. मी गोलंदाजी सगळ्यात आधी शेंडोबा 40+ ते कासरवाडीच्या मैदानावर पाहिली होती काही वर्षापूर्वी. म्हणजेच बरं, म्हणजे आताचा मी म्हणेल ठाणा कोपरी संघ आणि पूर्वीचा ठाणा कोपरी संघ फरक आहे. बरेचसे खेळाडू चेंज झाले त्या टीममध्ये. शशांक आहे, त्यानंतर हे दादा आहेत जे काही 4 ते 5 मनोहर दादा आहेत. हे 4 ते 5 खेळाडू अजून आहेत. त्यानंतर 4 ते 5 चेहरे बदललेत. बघा, जागेवरून तुम्ही हुक करण्याचा प्रयत्न करता मात्र थोडंसं कठीण आहे, कारण चेंडू जर तुमच्या बॅटवर येत नसेल ना तर चेंडूच्या मिनिटवर जाऊन तुम्हाला खेळावं लागेल. ताकद अफलातून लावली जात आहे, नो डाऊट. पॉवर जनरेट तुम्ही अतिशय जबरदस्त करता, मात्र चेंडू मिडल होत नाही आहे. हा चिंतेचा विषय आहे तुमच्या टीमसाठी. धावा 7 झालेत. गोलंदाज तय्यार त्या ठिकाणी मिस्टर जितू वैती. आणखीन एक वेगवान चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह. समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं आहे. लॉंग ऑफ डीपला फिल्डर आहे. चेंडूला उचलतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिलाय. विकेट विकेट विकेट. परतावं लागेल. फलंदाज बाद झालाय. मिस्टर चंद्रकांतला परतावं लागेल. आणखीन एक धक्का. टीम आचोली. भूपेंद्र याच खेळाडूच्या विषयी जी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. एक काळ, खरोखरच एक काळ टेनिस बॉल क्रिकेट गाजवणारा खेळाडू आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर क्रिकेट थांबलं गेलं, थोडंसं राजकीय क्षेत्र निवडलं गेलं. खास करून नगरसेवक त्यांना होताना पाहिलं. एक काळ जवळपास 5 वर्षाचा काळखंड त्यांनी खास करून जनतेच्या सेवेसाठी लावला. क्रिकेटला थोडंसं दूर ठेवलं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी 40+ क्रिकेट जॉईन केलं. क्या बात आहे भूप्या. धावा 8 झालेत. वेग वाढवावा लागेल. आता रिक्वायर्ड 16.71 म्हणजे 17 धावा पर ओव्हर. आता 1च्या जागी तुम्हाला 2 फटके ठोकावे लागतील. ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड खेळ आहे. 1 धाव इथे मिळणार. दुसऱ्या आपल्याला शतरक्षण चांगलं आहे. ही खासियत आहे. बघा, ज्यावेळेस मी ठाणा कोपरी टीमला पाहिलं होतं ना तर नेहमीच या टीमला ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळताना पाहिलं आहे. बॉडी लँग्वेज तर नेहमीच पॉझिटिव्ह असते या टीमची. नेहमीच ठाणा कोपरी टीमची बॉडी लँग्वेज नेहमीच पॉझिटिव्ह असते. आणि पूर्वी जे काही खेळाडू पाहिजे ना अगदी एकदम जिम्नॅस्टिक, सगळे जिम्नॅस्टिक होते सगळे खेळाडू. आणि हेच हवं आहे मैदानाच्या आतमध्ये. काय तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. खाली बसलाय चेंडू. चेंडू खाली बसलाय. बॅट मात्र या ठिकाणी वरून फिरवली गेली. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. अशोक राऊत सर व्हाईट बॉल करार देत आहेत. बघा इथे पाहू शकाल तुम्ही लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. यस यस यस. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. व्हाईट लाईन अगदी सोडून, कारण एक लाईन आहे, रिच वेट आपल्यामध्ये नाही आहे. आणि योग्य निर्णय पंचांकडून दिला गेलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या 10. जितू वैती. जवळपास 10 ते 15 धावांचा रनअप. वेगवान चेंडू. हो, यावेळेस ऑन साईडला फटका कडक, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. भूप्याला परतावं लागेल. धक्के पे धक्का दे धक्का. धक्का क्रमांक 3. भूपेंद्र पाटील आउट. जबाबदारीनं क्रिकेट खेळावं लागेल आचोली टीम. संकट वाढले आहेत. संकट मोचक खेळी खेळावी लागेल. मॅच मी म्हणेल त्या ठिकाणी मॅच विनिंग पारी कोणता खेळाडू खेळणार. गेम चेंजर सध्याच्या घडीला त्या खेळाडूची गरज आहे. 12 मध्ये बनवायचे 37. 37 धावा. 12-37.
बघा केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे, प्रयत्न करावे लागतील. असं नाहीये की इथून मॅच तुमच्यापासून निसटले, मॅच निसटली नाहीये, फक्त मॅच तुमच्यापासून थोडीशी दूर गेले. त्या मॅचला तुमच्या दिशेनं वळवायचं असेल, जो मोमेंटम ठाणा कोपरीच्या दिशेनं आहे तो मोमेंटम तुमच्या बाजूनं आणायचा असेल तर हे षटक कमीत कमी 15 ते 20 धावे तर तुम्हाला आणावं लागेल. त्याच्यामुळे तो मोमेंटम शिफ्ट करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. म्हणतात ना स्वामी समर्थ, अशक्यला शक्य करतील स्वामी. लक्षात ठेवा, अशक्यला शक्य करतील स्वामी. त्याच्यामुळे आम्ही का म्हणतोय की मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघा, क्रिकेटचा खेळ आहे आणि नेहमीच म्हटलं जातं की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलणार याचा काही नियम नाहीये. कारण लक्षात ठेवा, वेळेला ठाऊक आहे माणसाकडे किती पैसा आहे, मात्र माणसाला ठाऊक नाहीये की त्याच्याकडे किती वेळ आहे. मॅच बनू शकेल, प्रयत्न तुम्ही केला तर नक्कीच या ठिकाणी देखील या मॅचला कलाटणी तुम्ही आणू शकाल. तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न सुरू आहेत यावेळेस देखील, अगदी मिडल झाला नाहीये, चेंडू मात्र निघून जातोय लॉंग लेग डीपला. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा, 2 धावेनं धावसंख्या झाली ती म्हणजेच 12. आचोले वर्सेस ठाणा कोपरी. एक काळ ठाणा कोपरीने देखील गाजवलाय आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा. एकदम ताकदवर संघ म्हणून, ताकदवर संघ लक्षात ठेवा. म्हणजे आपण एक असं म्हणू शकतो की आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळातील दादा संघ यावेळेस फटका फसलाय पुन्हा एकदा. आणखीन एक विकेट डाऊन. बघा विकेटचा सिलसिला सुरू आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडू येताना काय म्हणतोय, तू चल मैं आया. 5वा गडी बाद, धावा 12. म्हणजे एक काळ म्हणजे अजूनही मला आठवतोय, मी देखील अनेक वर्षापासून 40+ क्रिकेटचं समालोचन करतोय. त्यामधील बहुतांश स्पर्धा, थँक्यू शेंडोबा 40+, विलासदादा, राजूदादा, गणेश शिंगे, जयवंत शिंगे, की अनेक वर्षापासून ते मला त्यांच्या शेंडोबा 40+चं समालोचन करण्यासाठी बोलवत आहेत. त्याच्यामुळे मी अनेक वर्षापासून या बहुतांश खेळाडूंना ओळखतोय. तिथे अनेक समालोचक बदलले गेले शेंडोबा 40+ कासारवाडीच्या स्पर्धेमध्ये. मात्र भरत राऊत हे नाव अजूनही त्या स्पर्धेत जोडलं आहे, त्याबद्दल मी शेंडोबा 40+चं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याच्यामुळे एक काळ मला अजूनही आठवतोय, ठाणा कोपरी संघ म्हटलं दादा संघ, आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळातील हा दादा संघ होता. लक्षात ठेवा. धावा 12 झालेत. सचिन आलाय. ओ प्रयत्न आहेत, प्रयत्न आहेत. नाव आहे सचिन. चलो सचिन, कुछ करके दिखाओ, कुछ हो जाए, कुछ तूफानी हो जाए. 12 झालेत. बघा या ठिकाणी भाताण्यावरून खास A1 जोडीचे मित्र अंकित कासार यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार देखील आहे. त्या सर्वांचं A1 जोडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम अंकितजी कासार, आपलं नवघरच्या बादशाह क्रीडा संकुलनामध्ये हार्दिक 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 स्वागत. विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 12 धावा झालेत. बरं, अजून 12 वाजले नाही आहेत, मात्र 12 धावा झालेत. 10 वाजून 55 झालेत. बघा, जे कोणी जेवायचे असतील जेवून घ्या. जेवणाचं काउंटर आम्ही थोडा वेळ फक्त सुरू ठेवू. जे कोणी एन्जॉय करतायत, आपापला बर्थडे सेलिब्रेट करतायत, त्यांना विनंती करतोय की जेवून घ्या, बर्थडे नंतर सेलिब्रेट करा. नाही, मी तेच म्हटलं ना की खऱ्या अर्थानं उद्या मजा येईल. आणि उद्या कसली माहीत आहे की ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये बसवतोय, 12 दिवस संपल्यानंतर बघा गणपती बाप्पा ज्यावेळेस आपल्या गावी निघतायत, त्यानंतरचा दुसरा दिवस अगदी घर रिकामी रिकामी वाटतं, अगदी घर खायला वाटतं, रिकामी रिकामी वाटतं. तसं प्रेक्षकांचं उद्या होणार. प्रेक्षक जे कामावरून येत आहेत, जेवले की चला थोडंसं वेळ आपण क्रिकेटला देऊ,
ज्या या परिसरामध्ये बिल्डिंगमध्ये काही लोक राहतात ते देखील थोडंसं जेवल्यावर खिडक्यांमध्ये बसत असतील. क्रिकेट पाहू आपण आणि उद्या ते क्रिकेट कदाचित दिसेल की नाही माहीत नाही. उद्या एखादी स्पर्धा होईल की नाही माहीत नाही. A1 जोडीला ठाऊक आहे. मात्र उद्या जरी या ठिकाणी स्पर्धा झाली नाही ना तर थोडंसं ते खाली खाली वाटेल. हे काहीतरी मिस केले आज. कारण ती 9 दिवस लक्षात ठेवा, 9 दिवस सलग रजनी स्पर्धा खायची गोष्ट नाही. ही खायची गोष्ट नाही आहे. हा मी म्हणजे रेकॉर्ड आहे. या अगोदर मला वाटते पूर्वी 5 ते 6 दिवस रजनी स्पर्धा कंटिन्यू या ठिकाणी खेळवली गेली होती. क्रॉसबॅट स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. एकच धाव इथे मिळेल आणि या A1 जोडीनं तर विक्रम लिहिलाय मी म्हणेन. जितू पाटील आणि राकेश पाटील 9 दिवस सलग स्पर्धा खेळवणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे. धावा संख्या झाली ती 13 धावा या ठिकाणी फलकावर लागलेल्या आहेत. विकेट गेले त्या 6. बघा इथे काय सुरू आहे. म्हणजे अक्षरशः डॉमिनेट केले त्या ठिकाणी. ठाणा कोपरी या टीमने डॉमिनेट केले आचोले मास्टर्स या टीमला. कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही आहे. खेळून खेळण्याची कुठेही चान्स दिला नाही आहे की इथून आचोले मास्टर्स संघ पुढे येऊ शकेल. हे कुठल्याही प्रकारचे चान्सेस ठाणा कोपरी टीमने दिले नाहीत. धावा 3 षटकं संपलेत. धावा फलकावर फक्त 13 आणि 13 धावसंख्येवर 7 विकेट आचोले मास्टर्स टीमनं गमावलेत. आता 6 मध्ये 34 करायचे आहेत. गोलंदाज येतोय परेश. एकतर ऑलरेडी 3 गोलंदाजांना परेशान केलंय आचोले टीमला. त्यामध्ये हा 4था परेशान करण्यासाठी परेश. बॅटर्स नेम्स टीम कॅप्टन टीम आचोले नावं नाहीत आपला माहिती आहे आम्हाला. हरेश्वर आलेत. 6-34. लेफ्ट हँड बॅटर डावखुरे हाताचा खेळाडू राकेश. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार परेश. यावेळेस देखील चेंडूला लॉफ करायचं होतं. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही त्या ठिकाणी. चेंडू हाताळला गेला तो डायरेक्ट पॅडवर. काय गोलंदाजी आहे म्हणजे सर्व गुण संपन्न ठाणा कोपरी. आणि पूर्वी खरोखर मी वारंवार हे का म्हणतोय आता टीममध्ये बदल झालेत. कारण टीममध्ये बदल होतातच. 35चे खेळाडू 40 मध्ये, 40चे खेळाडू 45 मध्ये आणि नवीन खेळाडू 35 मध्ये. हे टीममध्ये प्रत्येक टीममध्ये बदल झालेत. ऑन साईडला फटका हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे. आणखी एक विकेट मनोहरनं कॅच टिपलाय. गुड कॅच मनोहर. विकेट डाऊन. 8वी विकेट गमावले आचोले टीमने. कारण अनेक वर्षापासून आपण 40+ खेळतोय. बघा तेच खेळाडू तर राहू शकणार नाहीयेत. बदल तर नक्कीच निसर्गाची देण आहे आणि बदल तर होतोच. येस मणे आहे, बाबूदा आहे, शशांक आहे. मला वाटते असं पूर्वी मला वाटते 35 मध्ये शशांक इन झाला होता. मात्र शशांकची बॅटिंग खतरनाक होती. जे फटके होते ना शशांककडे म्हणजे अगदी ISPL मधील 90. म्हणजे बाउंड्रीवर जो फिल्डर असेल त्याला चान्सच नसायचा चेंडू लाडवण्याचा. काय खतरनाक स्ट्रोक खेळायचा शशांक. त्यामुळे ते नाव मला बरोबर ठाऊक आहे. आणि जयंत दादांची ती गोलंदाजी खतरनाक. पॉइंटला फिल्डर आहे. फक्त सिंगल. फक्त पराभवातील अंतर तुम्ही कमी करण्याचं काम करा. फक्त 14 धावा लावलेत. 3 चेंडू आणि 33 करायचे. मिस टायमिंग आहे. खेळाडू नाही त्या ठिकाणी. मिड ऑफ च्या अगदी थोडंसं बाहेर चेंडू टाकलं गेलं.
थ्रो बघा वेगाने केला होता. 2 आता 2 धावांची देखील गरज नाही, फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतायत. जितके चेंडू खेळायचे ते आपण खेळूया. त्यानंतर थोडंसं एन्जॉय करूया. आयोजकांनी देखील काही गिफ्ट दिलेत, त्याचा थोडासा आनंद लुटूया. हरलेला संघ प्रत्येक संघ हाच विचार करेल. तर आज मंगळवार देखील आहे. एक चेंडू फक्त बाकी आहे. चला रेडी राहायचं आहे. बिलालपाडा टीम आणि टीम भाताणे दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. क्रॉस बॅटेड स्टोक यावेळेस देखील चेंडू जवळपास मिड विकेट क्षेत्रात आणि अशा रीतीने या ठिकाणी ठाणा कोपरी संघ विजय होतोय. अभिनंदन ठाणा कोपरी. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.